अहमदनगर महापालिकेचं सन 2016-17चं 734 कोटींच्या अर्थसंकल्पाचं मूळ अंदाजपत्रक मनपा आयुक्त विलास ढगे यांनी 3 मार्च रोजी स्थायी समितीच्या सभेत सादर केलंय। यावर बुधवार दिनांक 9 मार्च रोजी पुन्हा स्थायी समितीची सभा घेऊन चर्चा होणार आहे। या सभेत बोलताना मनपायुक्त विलास ढगे म्हणाले की यंदाच्या अर्थसंकल्पात महसुली जमा 276 कोटी 14 लाख रुपये असून खर्च 201 कोटी 83 लाख इतका आहे। भांडवली जमा 427 कोटी 38 लाख रुपये असून खर्च 503 कोटी 1 लाख इतका आहे। सुरुवातीच्या शिल्केसह एकूण जमा 733 कोटी 34 लाख रुपये असून खर्च 725 कोटी 25 लाख इतका आहे। सुरुवातीची शिल्लक 8 कोटी 70 लाख रुपये असून अखेरची शिल्लक 8 कोटी 38 लाख असल्याचं ढगे यांनी यावेळी सांगितलंय। तर अर्थसंकल्प हा दरवर्षी मोठ्या उत्साहात प्रशासनाकडून सादर केला जातो, मात्र यातून नागरिकांचे प्रश्न सुटणं आवश्यक आहे। दरवर्षीप्रमाणे हे स्वप्न राहू नये असा टोला स्थायी समितीचे सभापती गणेश भोसले यांनी यावेळी लगावला। यावेळी बोलताना भोसले म्हणाले की शहर कचरामुक्त होणं गरजेचं आहे। शहरातील बराचसा कचरा रस्त्यावरच राहतो। शहरात 440 कंटेनरची आवश्यकता असताना 32 कंटेनरवर कचरा संकलनाचं काम चालू आहे। ही बाब दुर्दैवी आहे। ग्रीन सिटी बाबतचा मुद्दा यावेळी आयुक्तांनी व्यक्त न केल्यानं भोसले यांनी यावेळी आश्चर्य व्यक्त केलं। LSS न्यूज अहमदनगर।